झोपेच्या दिशेने आपल्याला बघतोय, थोडंसं डोळे बंद होताना दिसत आहेत, आमचे डोळे सुद्धा बंद होत आहेत, परंतु इथे मात्र थोडासा चहा वरती आला तर नक्कीच आम्ही मात्र डोळे खोलणार आणि आमचा आवाज सुद्धा प्रेक्षकांकडे पोहोचणार। बिल्कुल, कई स्टॉल्स हैं यहाँ पर, तुषार धुमाल का भी स्टॉल है, किस चीज का? देखिए तुषार धुमाल, बड़ा नाम, देखिए मेहनत कर रहे हैं अपनी टीम के लिए भी। तो विनोद मोंटी की वही धुआंधार बल्लेबाजी अब इस दूसरे मुकाबले में हमें देखने का मौका मिलेगा, ऐसे हम उम्मीद के साथ इस मुकाबले की ओर बढ़ेंगे। लेकिन वही प्रकाश नगर के गेंदबाज संदीप करेंगे गेंदबाजी की शुरुआत। राइट आर्म राउंड द विकेट मोंटी के लिए। ये देखिए मोंटी ने सीधे बल्ले से जो पैर ना हिलने की मैंने बात की थी, अब पैर हिलाए उन्होंने, बिल्कुल फुटवर्क का इस्तेमाल किया, इस सीधी गेंद को हल्के हाथों से स्टीयर किया, शॉर्ट एक्स्ट्रा कवर पर अपने और अपनी टीम का खाता खोला सिंगल के साथ। समीर मसूरकर बिल्कुल पूरी रात मुकाबले जब तक खत्म नहीं होते पूरी रात यहाँ पर डटे रहेंगे, एक सेनानी की तरह, एक सेनापति की तरह, और उनकी सेना भी इस टूर्नामेंट को बेहतरीन बनाने के लिए संदेश मात्र देखिए पूरी तरह से प्रयास कर रहे हैं। छोटा पैक हमारा बड़ा धमाका तैबू, ये टटेंडा तैबू है क्या जिम्बाब्वे के? तो ये जो समीर मसूरकर की सेना है बिल्कुल काम कर रही है इस टूर्नामेंट को बेहतरीन बनाने के लिए। मनोज भोयर देखिए फुटबॉलर हैं, अंडर आर्म के एक बेहतरीन गेंदबाज भी हैं, जिनको चक्री गेंदबाज कहा जाता है, जो अपनी गेंदबाजी से कई बल्लेबाजों को अंडर आर्म क्रिकेट में, बॉक्स क्रिकेट में चक्कर खाने पर मजबूर करते हैं। 2 रन आए हैं स्कोर कार्ड के ऊपर, 2 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। राइट आर्म राउंड द विकेट उदय कोलंबे यानी कि मोंटी का यह बेहतरीन स्ट्रोक, पैर हिले, मोंटी ने हिलाया सामने वाली टीम के गेंदबाज संदीप को, जैसे उनके पैर हिले गेंद सीधा गई पुल शॉट के जरिए डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, 4 रन। हॅलो, नक्कीच या मॉन्टीचं नाव घेणं गरजेचं आहे। प्रवीण सर जर विचार केला तर शंकर मात्रे सारखा गोलंदाज, अभिजित बोरकर सारखा गोलंदाज, तर गोटे सारखा गोलंदाज, या फलंदाला मी म्हणेल घाबरायचे। बिल्कुल, फलंदाज मात्र क्योंकि इनका एक किस्सा मुझे याद है, म्युनिसिपल कॉर्पोरेशन के मैदान पर शंकर दादा मात्रे जैसे सीनियर गेंदबाज के खिलाफ उन्होंने लगातार 3 छक्के दागे थे, और उसी सप्ताह में नाइट में, उसी रात्रि के मुकाबले में यानी कि कड़म्बोली के मैदान पर उसी गेंदबाज के खिलाफ लगातार 3 छक्के दागे थे और 5000 रुपए का उस जमाने में इनाम हासिल किया था। मुझे आज भी वो किस्सा याद है, मैं खुद कमेंट्री कर रहा था। लेकिन वही मोंटी और वही बल्लेबाजी देखने का मौका क्या हमें मिलेगा? गेंद दीजिए, गेंद का इशारा हो रहा है, गेंद दीजिए एक वीरा वर्ची खोपोली। लेकिन यहां से जो टीम जीतेगी वो शेकिन चिंचिवली और सौरवी के साथ शायद लकी ड्रॉ में जाएगी। लकी ड्रॉ, ये देखिए बाहुबली जो 12th मैन है इस एकवीरा वर्ची खोपोली, अगर ऐसा 12th मैन हो तो कोई आंख ऊपर नहीं कर सकता उनके टीम के खिलाड़ियों के खिलाफ। तो वरच्या खोपोलीचा मलिंगा सुद्धा आहे, चांगली गोलंदाजी करतो, मलिंगा सारखी गोलंदाजी करतो। जर त्याची गोलंदाजी पाहिली असेल तर मलिंगाला सुद्धा फिका पडेल। मनोज देशमुख जो 12th मैन की भूमिका में है, राइट आर्म राउंड द विकेट। लेकिन ये देखिए मैंने कहा था मोंटी के पैर हिले तो सामने वाली टीम हिलेगी, और हिलाकर रख दिया उन्होंने छक्के के साथ। गेंदबाज संदीप को 12 पर आता हुआ टोटल, एक वीरा वर्ची खोपोली को, और ये आगाज किया टेनिस क्रिकेट पर दस्तक दी कि मैं फिर से एक बार आ रहा हूं। 12 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं, ये दस्तक दी उन्होंने टेनिस क्रिकेट में, और इसे कहते हैं बड़े खिलाड़ी की बड़ी निशानी। एक अच्छी गेंद जिस पर बड़ा स्ट्रोक से लगाने का मौका नहीं था, स्टीयर किया, शॉर्ट पॉइंट क्षेत्र पर सिंगल निकाला, 13 पर पहुंचाया अपनी टीम के टोटल को बगैर नुकसान। ये खेल होना चाहिए। सीनियर्स को अपनी जिम्मेदारी का अगर एहसास होना विनोद, तो काफी टीम उनसे प्रेरणा लेकर बाकी खिलाड़ी भी बहुत कुछ कर सकते हैं। ये सीनियर का काम हो रहा है मोंटी द्वारा।
जिस तरह से वो खेल रहे हैं, सीनियरिटी दिखाई दे रही है उनके द्वारा। चौवा आया, छक्का आया, फिर अच्छी गेंद पर सम्मान किया। 13 आ चुका है टोटल, लेकिन ये बहुत ही बढ़िया स्ट्रोक। डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर गेंद गई तो जरूर है, लेकिन जावेद फरीद साहब के इशारे के लिए मैं रुका हुआ था। ये छक्का आया है लंबा, डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। बल्लेबाज नूर के बल्ले से 19 रन पहले ओवर की समाप्ति के बाद। बिल्कुल, ये देखिए मनोज जो 12th मैन है इस टीम के, खुशी मना रहे हैं, लेकिन ये भाई ट्रेलर है, जीत आपकी पूरी नहीं हुई है। ये ट्रेलर है और क्लाइमैक्स में अभी बहुत कुछ होना बाकी है। 3 ओवर में आपके विकेट भी जा सकते हैं। जो टीम है आपके सामने, प्रकाश नगर गरीबों के मसीहा दत्तू चौहान की टीम है, और दत्तू चौहान ने काफी गरीबों की दुआएं ली है। वो दुआ भी शायद प्रकाश नगर के लिए काम कर सकती है। नक्कीच कदाचित आपला विजय मल्ल्या सुद्धा होऊ शकतो, 49 वरती ऑल आउट सुद्धा होऊ शकतो। हा क्रिकेट आहे। बिल्कुल ये क्रिकेट है, लेकिन इस वक्त इस क्रिकेट के हीरो बन चुके हैं उदय कोलंबे। अपने पुराने जमाने की यादों को ताजा किया उन्होंने। भले ही एक बाउंड्री और एक ही छक्का दागा हो, लेकिन उस शॉट्स की झलकियां बिल्कुल उनके पुराने अंदाज वाली थी। ये देखिए अंदरूनी किनारा लगा, शॉट फाइनल के ऊपर इस गेंद को फील्ड किया, बल्ला तेजी से घुमा था। कनेक्ट अगर अच्छी तरीके से करते तो यकीनन ये गेंद शॉट फाइनल के ऊपर से हमारी तरफ आती, डीप फाइनल बाउंड्री के बाहर। लेकिन सिंगल मिला प्रतीक की इस गेंद को जो लेग स्टंप पर की गई थी, और अब स्ट्राइकर एंड पर आ चुके हैं नूर। ये देखिए नूर, आप देखा ना ताव नूर ने, लेकिन अगर ये मिडल स्टंप के ऊपर से होकर गई थी गेंद, मॉन्टी भी जानते थे। लेकिन आजकल बल्लेबाजों का ये फैशन चल रहा है, गेंद अगर मिस की जाए तो अंपायर की तरफ तुरंत देखते हैं कि मैंने पाप किया है डॉट गेंद खेलने का, शायद अंपायर द्वारा इस पाप को धोया जाए। ये डेड बॉल का इशारा हुआ, सिचुएशन डेड होती हुई यहाँ पर नजर आई। हेलो, ये देखिए एनएम डीजे पूरी तैयारी के साथ हैं, ये खासियत है उनकी। लेकिन विनोद सही बात छिड़ी थी रात के ठीक। ये नूर के बल्ले से निकला जो कनेक्टिविटी थी, बिल्कुल गेंद बल्ले पर मिडल हुई और गेंद सीधा गई फाइनल बाउंड्री के बाहर। दंदनाता हुआ छक्का स्वीप के जरिए ये 6 आया नूर के बल्ले से, और टोटल बना 26। धन्यवाद। तो 2:32 हो चुके हैं, और विनोद ठीक आपने चाय की चुस्कियां अब जरूरी है। समीर मसूरकर का ध्यान ही नहीं है हमारी तरफ, ऐसा लग रहा है। 26 रन, लेकिन हमारे देशमुख रमेश जी देशमुख साहब का कैंटीन बंद होने के कारण थोड़ी सी परेशानी है। ये देखिए नूर, क्या बल्लेबाजी हो रही है। फाइन लेग बाउंड्री के बाहर गोली के रफ्तार से शॉट फाइन लेग को चीरती हुई सीधा 4 के लिए गई गेंद, और 30 पर आता हुआ टोटल। एक वीराई वर्ची खोपोली बिल्कुल अपने उफान पर हैं। 30 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं विनोद। 30 रन अगर हम देखें तो स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी का मुजाहरा इस नूर द्वारा किया जा रहा है, और उसका साथ दिया उदय कोलंबे ने अपने निजी 13 के योगदान पर। तो नूर भी अच्छा खेल रहे, 2 छक्के, 1 बाउंड्री और 1 सिंगल के तहत, और यह रिवर्स स्वीप के जरिए खेला गया। शॉट थर्ड मैन को चीरा इस शॉट ने, और गेंद सीधा गई डीप थर्ड मैन बाउंड्री के बाहर। 4 रन। और बिल्कुल विनोद, ये कहा जाए तो गलत नहीं होगा, ये नूर नहीं
मानो एकवीरा आई वर्ची खोपोली के अब कोहिनूर बन चुके हैं। जिस तरह से उन्होंने बल्लेबाजी की है अब तक और कर रहे हैं, लेकिन ये यॉर्कर बिल्कुल आउटसाइड द ऑफ स्टंप, जो फेवरेट मानी जाती है गेंदबाज के लिए, वही अंतिम अस्त्र निकाला प्रतीक ने। 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। 2 ओवर की समाप्ति के बाद अगर हम टोटल पर ध्यान दें, मद्देनजर करें तो 34 रन आ चुके हैं प्रति ओवर। 17 की औसत से यह सबसे बड़ा टोटल हो सकता है। यहाँ पर 49 बनाए थे, 49 बनाए थे शकीन चिंचिवली ने, और अपोजिशन को 50 का टारगेट रखा था, और 49 के आगे अब तक कोई टीम नहीं गई है। शायद एकवीरा आई वर्ची खोपोली उस टारगेट के आगे जा सकती है। क्या कहेंगे आप? नक्कीच जर असं पाहायला गेलं तर बॅटिंग कशा प्रकारे होते असं वाटतंय की 60-62 धाव होतात का, कारण की तेवढी चांगली जर विचार केला उदय कोळंबेचा, तर एका बाजूने नूर, दोन्ही चांगली फलंदाजी करतायत। 60-65 धावा फळकावरती लागणार जर अशी फलंदाजी गेली तर तीळ मात्र शंका नाहीये। परंतु आपण सर्व प्रेक्षकांची सुद्धा आपण मनापासून धन्यवाद दिला पाहिजे, कारण की प्रवीण सर पाहतोय प्रेक्षकांनी सुद्धा उच्चांक गाठलाय। सर्व प्रेक्षक मात्र सामना घेण्याचा आनंद घेतात, परंतु आपण पाहतोय स्टेजवरचे आमचे जे मान्यवर आहे ते सुद्धा इथे, त्यांचं सुद्धा आपण मनापासून त्यांना सुद्धा धन्यवाद दिला पाहिजे। आणि धन्यवाद दिला पाहिजे जास्त करून आमचे समीरजी मसूरकर साहेब यांच्या उजव्या बाजूला बसलेत, ज्यांना रातों के बादशाह म्हणतात, तुषार अहिर यांचं सुद्धा आपण मनापासून त्यांना धन्यवाद दिला पाहिजे। आणि वळूया मैदानावरती। बिल्कुल, रात का बादशाह उन्हें क्यों कहा जाता है, ये बात तो आपने मुझे बताया ही नहीं। टीम का टोटल 34 रन, लेकिन एक बात तो जरूर है विनोद, ये लेग स्टंप के बाहर वाली गेंद थी। तुषार अहिर को आपने रात का बादशाह बताया है, तो इन्होंने लाख के 1000 जरूर किए होंगे, 1000 के लाख नहीं। टीम का टोटल 35 रन, 35 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। एक अच्छी शुरुआत हुई है। उदय कोळंबे अपने पुराने अंदाज में, तो नूर अपना जलवा बिखरते हुए नजर आ रहे हैं। वीरेश्वर यानी कि एकवीरा आई वर्ची खोपोली के लिए। ये बहुत ही बढ़िया गेंद थी, गेंदबाज शाहरुख द्वारा। प्रकाश नगर गरीबों के मसीहा दत्तू चौहान की ये टीम, लेकिन जिस तरह से ये टीम पिछले 2 ओवर में जिन्होंने गेंदबाजी की काफी खराब की, 17 की औसत से रन दिए, और इस ओवर में भी शुरुआत व्हाइट बॉल से की गई थी। 35 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। मनोज भोईर हमारे साथ जुड़ चुके हैं, एक और उम्दा कमेंटेटर। और ये उदय कोळंबे के बल्ले से निकला, यानी कि मॉन्टी के बल्ले से निकला, बाएं हाथ के बल्लेबाज का तहलका नजर आता हुआ, डीप मिड विकेट और स्क्वायर लेग के बीच में से दनदनाता हुआ छक्का। बिल्कुल, शिरडी वाले साईं बाबा जिनके दर अगर कोई जाए तो वो ना रहता है खाली। लेकिन टीम का टोटल 41 रन, मॉन्टी का जलवा, मॉन्टी की धुआंधार बल्लेबाजी हमें नजर आती हुई यहाँ पर आ रही है। यह लगातार दूसरा छक्का इस ओवर में आता हुआ बल्लेबाज मॉन्टी के बल्ले से, और यह हुनर, जो काबिलियत उनके बल्ले में थी, वो उन्होंने दिखाई। क्योंकि हमेशा क्रिकेट में एक परिभाषा कही जाती है, फॉर्म इज टेम्पररी विनोद, लेकिन क्लास इज परमानेंट। अगर आपके पास क्लास हो, आपके पास गुणवत्ता हो, तो उस गुणवत्ता के आधार पर आप किसी भी समय, किसी भी वक्त अपने पुराने अंदाज में वापसी कर सकते हैं। और वही दिखाया इस वक्त इस उदय कोळंबे यानी कि मॉन्टी ने, खोपोली के सबसे तेज तर्रार बाएं हाथ के इस बल्लेबाज ने दिखाया, आज भी मुझ में है कुछ दम, और मैं भी बन सकता हूं इस खोपोली का आज भी सिंघम। बिल्कुल उसी तरह लगातार ये तीसरा छक्का आया, लगातार तीसरा छक्का आया है। 53 रन,
53 रन आणि स्कोर नक्कीच कार्ड के ऊपर या- आ चुका है। लेकिन विनोद, आपके लिए इस इनिंग के बाद एक सरप्राइज जरूर है। जो आपके बारे में कहावत है कि विनोद यानी कि लल्लू कभी नहीं किसी से बनते उल्लू, लेकिन जिंदगी में एक बार आपको किसी ने उल्लू बनाया है, उसे इस स्क्रीन पर दिखाया जाएगा इस इनिंग के बाद। 53 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। लेकिन ये देखिए शॉट फाइनल के ऊपर ऐसा लगा कि मोंटी को लपका जा चुका है, लेकिन ऐसा हुआ नहीं, बल्कि इस कैच को छोड़ने की वजह से मोंटी को मिला 1 रन और इस 1 रन से टोटल बढ़ता हुआ 54 रन। क्या लगता है विनोद, आपके जीवन में शायद ऐसा पल कभी आया होगा? नक्कीच प्रत्येक जर विचार केला तर प्रत्येक ह्याच्यामध्ये सुख दुःख असतं, हार जीत असते. कधीतरी मी म्हणेल की एखाद वेळेस उल्लू बनलो असेल, परंतु मनोज भोईर यांनी एवढं खुश होण्याचं काही कारण नाहीये. त्यांचा गुरु मी आहे, त्यांना कधी पाडू शकतो हे त्यांना माहित नाहीये. बिल्कुल ये जंग अब जारी रहेगी, लेकिन ये जो जंग जारी है मोंटी और नूर और मैं कहूंगा प्रकाश नगर के बीच, उसमें जीत तब तक हुई है नूर और मोंटी की। जिस तरह से उन्होंने बल्ले खोले हैं और उन बल्लों को खोलने की वजह से 54 रन 3 ओवर की समाप्ति के बाद आई एकवीरा वर्ची खोपोली खेल रही है बगैर नुकसान. मी आतापर्यंत 50 ते 60 अंडरमचे मॅचेस केले असतील या रायगडमध्ये, परंतु संदेश मात्रे सारखी सोय कुठल्याच आयोजकाने केली नाहीये. ती संदेश मात्रेने केली होती. बिल्कुल, मैं तो आज भी उस मछलियों के स्वाद को नहीं भूला जो उनके तालाब से पकड़ी गई थी. लेकिन 1 रन जरूर पूरा किया, दूसरा रन, और इस दूसरे रन के कारण टीम का टोटल बनता हुआ 56 रन. उदय कोलंबे खेल रहे अपने निजी. ये नो बॉल का इशारा आ चुका अंपायर का. फ्री हिट भी होगी, यानी कि 3 रन मिलेंगे. टीम का टोटल 57 पर आता हुआ एकवीरा आई वर्ची खोपोली और प्रकाश नगर की ये टीम खेल रही है. सरप्राइज तो है विनोद आपके पास, क्या सरप्राइज है मैं भी देखना चाहूंगा स्क्रीन के ऊपर. टीम का टोटल 57 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं. ये फ्री हिट है. फ्री हिट के ऊपर बिल्कुल अगर वही खिलाड़ी स्ट्राइक पर हो तो फील्ड पहली गेंद पर जैसी थी वैसी ही होनी चाहिए. शायद अंपायर यही बोल रहे हैं. देखिए गुप्ता साहब की पैनी निगाहें, जैसी इससे पहली वाली गेंद पर फील्डिंग थी वैसी ही आपकी फील्डिंग सेट होनी चाहिए अगर वही बल्लेबाज स्ट्राइकर एंड पर हो तो. सत्तावन रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं. फ्रेड का उतना ज्यादा फायदा नहीं उठा पाए क्योंकि ये लगभग लेग स्टंप पर यॉर्कर थी. हालांकि ऑफ स्टंप पर शफल होकर स्ट्रोक के लिए जगह जरूर बनाई थी. मैच सिंगल मिला. टीम का टोटल अगर हम देखें विनोद 58 रन. इस सत्र के बाद मैं तो जाऊंगा स्क्रीन के सामने क्योंकि मेरे मन में भी एक लालसा आ चुकी है कि कैसे बने आप मनोज भोईर जैसे एक मैं कहूंगा आपसे काफी उम्र में वो छोटे हैं, उनसे उल्लू आप कैसे बन गए. मेरे दिमाग भी चक्कर खा रहा है. अट्ठावन रन. लल्लू की दिल की धड़कनें अब तेज हो चुकी है. क्या होगा स्क्रीन पर. ये देखिए नूर की बल्लेबाजी बिना कोई विकेट खोए इस प्रतियोगिता की यह सबसे बड़ी साझेदारी मानी जाएगी. बिल्कुल शायद ही यह साझेदारी 3 रातों में टूटे, यह साझेदारी का रिकॉर्ड, क्योंकि 62 रन बिल्कुल ठीक कहा था आपने. 60-65 यूं ही बनते हुए नजर आ रहे थे. 62 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके. आपका एक्सपीरियंस है. एक्सपीरियंस है आपका विनोद. ये देखिए अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश. मनोज भोईर भी सोच विचार कर रहे हैं कैसे दिखाया जाए स्क्रीन पर.
डॉट गेन आई है, 62 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। ये नो बॉल होगी, बिल्कुल ये फ्रीट हो गया। अगली गेंद 1 रन जरूर मिला, लेकिन ऐसी गेंद अगर गेंदबाज द्वारा दोबारा आती है इस ओवर में तो इन्हें गेंदबाजी से निकाला जाएगा इस ओवर के लिए। ये वार्निंग अंपायर द्वारा दी जा चुकी है गेंदबाज को भी। ऐसी गेंद अगर दोबारा करते हैं वो, और ये देखिए नूर मानो कोहिनूर बन चुके हैं। फिर से एक बात मैं कह रहा हूं, इस एक विराई वर्ची खोपोली के लिए क्या छक्का दागा उन्होंने इस स्पीड के ऊपर। बिल्कुल ऑफ स्टंप पर आए, शफल हुए और स्ट्रोक के लिए जगह बनाई। एक ऐसा लंबा स्ट्रोक खेला जो सीधा गया फाइन लेग और स्क्वायर लेग के बीच में से 6 रन। टीम का टोटल 69 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। और ये नूर के बल्ले से निकला फिर से एक बार फाइन लेग बाउंड्री के बाहर दनदनाता हुआ छक्का। 75 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। 19 की औसत से 76 रन बनाने होंगे, लेकिन लोगों का इंतजार है विनोद सोलंकी कैसे बने लल्लू आखिरकार उल्लू। उस घड़ी का लोगों का इंतजार है। स्क्रीन पर सभी लोगों की नजरें है, मैं भी देखना चाहूंगा कि क्या वो नजारा है जिस नजारे से विनोद सोलंकी बने उल्लू। लेकिन आगे का आंखों दिखाल सुनाएंगे विनोद सोलंकी। हे बघा, लल्लू सोलंकी रिश्वत घेताना एका टुर्नामेंट मध्ये नाईटच्या एक टुर्नामेंट मध्ये रिश्वत घेताना लल्लू सोलंकी हॅलो भोईर, ही मध्यस्थी होती जी तुषार अहिरनी करून दिलेली। माझे गुरु तुषार अहिर आहे। नक्कीच जर मी आतमध्ये गेलो तर तुषार अहिरला पहिले घेऊन जाणार। 75 धावा आपले मित्र आहे अमोल। 75 धावा फळकावरती लागल्यात आणि 76 धावांची आवश्यकता आहे। आमचे संदेशजी यादव साहेब, एक मोठं नाव फुटबॉल मधलं आणि क्रिकेट मधलं सुद्धा एक मोठा पॅकर खोपोली मधला, तो मात्र इथं आमच्या स्टेजवरती विराजमान होतो। त्यांचं सुद्धा आपण मनापासून स्वागत केलं पाहिजे। 75 धावा लागल्यात। या दरम्यान आमचे सोनू शेठ शेलार हे सुद्धा उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा आपण मनापासून स्वागत करूया। वळूया मैदानावरती, जिथे 76 धावांची आवश्यकता असताना इथे मात्र 24 चेंडू 76 धावा। नक्कीच धावसंख्या फळकावरती लागते। 75 जिंकण्यासाठी 76 धावांची आवश्यकता असताना नूरने चांगली फलंदाजी केली आहे 37 धावांची, तर नक्की त्याला चांगली साथ दिली मी म्हणेल उदय कोळंबे यांनी 31 धावांची। स्क्रीनवरती 85 धावसंख्या दाखवत आहेत। 75 झाला तर धन्यवाद। नक्कीच नाणेकर साहेबांचा सुद्धा आपण मनापासून त्यांना धन्यवाद दिला पाहिजे। खरोखर ते क्लिअरिटी काय असते ही त्यांनी या युट्यूबच्या माध्यमातून 198 देशांमध्ये दाखवून दिली आहे। बघूया संघाचं पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक होते गोलंदाज अल्पेश हेगडे। चांगला चेंडू पाहिला, चेंडू सरळ जातोय, तिथे मात्र क्षेत्ररक्षण तैनात क्षेत्ररक्षक रुपेश एक धाव भेटते। धावसंख्या 1 ने वाढते आणि 1 ने खातं उघडतोय फलंदाज
इम्रान आपल्या वैयक्तिक एक धाव संख्येवरती खेळतो. आता मात्र स्ट्राईकला होतो फलंदाज शाहरुख याला शाहरुख खान सारखी फायटिंग करावी लागेल, म्हणजे ते फलंदाजी करावी लागेल त्या शाहरुख खानला. परंतु इथे मात्र गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज येतो अल्पेश. हॅलो, सावरोळी संघाचा संघनायक आणि चिंचोली संघाच्या संघनायकाला विनंती असेल तातडीने यायचं आहे. चिठ्ठी उडवणार आहे. चिंचोली संघाचा संघनायक आणि सावरोळी संघाच्या संघनायकाला चेंडू आणि आता मात्र लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला चेंडू. इथे मात्र अति घाई आणि संकटात नाही, सोपा झेल होता परंतु झेल सोडतोय तो रुपेश. मात्र इथे मात्र संख्या 1 ने वाढते, ती पोहोचते 2च्या घरात. जर असा पाहायला गेला तर इथला 12वा खेळाडू गेलाय. 2 धावाची पेनल्टी भेटू शकते कदाचित, परंतु त्यांना 5 मिनिटाच्यात यायला लागल. चिंचोली संघाचा संघनायक आणि सावरोळी संघाच्या संघनायकाला विनंती असेल तातडीने यायचंय. पुन्हा एकदा चांगला चेंडू. आता मात्र पॉइंट आणि कव्हरच्या मध्ये मारलेला चेंडू, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एक धाव निश्चित भेटेल तर संख्या 1 ने वाढते, ती पोहोचते 3च्या घरात. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना जर विचार केला 76 धावाचा पाठलाग करायचा आहे, एक्के दुक्के से कुछ काम चलने वाला नाहीये. नक्कीच चौकार षटकारांची इथे मात्र भरसात करावी लागेल. या दोन्ही फलंदाजाला जर सामना जिंकायचा असेल तर 1-2 षटकार मारावे लागतील. या सावरोळी संघाचा संघनायक शेवटची पुकार असणार आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू. आता मात्र पॉइंटच्या दिशेने चाल चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, परंतु हा सुद्धा झेल सोडतोय भरत पतला म्हणजे तुषार धुमाळ. नक्कीच सोपा झेल होता, परंतु मी म्हणेल दुसरा झेल सुटतोय या षटकामध्ये. धावसंख्या 1 ने वाढते, ती पोहोचते 4च्या घरात. विचार केला गोलंदाज अल्पेशचा तर खरोखरच चांगली गोलंदाजी करतोय. पूर्णपणे मोठे फटके मारण्यामध्ये पूर्णमध्ये असफल ठरतात ते फलंदाज. तितकीच चांगली गोलंदाजी करतो गोलंदाज अल्पेश. पुन्हा एकदा चांगला फटका, गगनचुंबी फटका. स्वतः क्षेत्ररक्षक उदय कोलंबे आणि हा 3रा झेल सुटतो या षटकामध्ये. नक्कीच मी म्हणेल की मोंट्यासारख्या क्षेत्ररक्षकाने झेल सोडला तर नक्कीच दुर्दैवाची बाब असेल. एक चांगला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्याकडे बऱ्याचशा आशा आणि अपेक्षा आहेत, परंतु पूर्णपणे मी म्हणेल खराब कामगिरी करतोय. धावसंख्या 1 ने वाढते, ती पोहोचते 5च्या घरात. पहिल्या षटकाच्या समाप्ती 1 चेंडू बाकी अजूनही. 5 धावा फळकावरती लागतात आणि 3 मी म्हणेल झेल सुटतात या षटकामध्ये. तर लल्लू इथं चिठ्ठी उडवली जाणार आहे. जो संघ चिठ्ठीमध्ये नाव येईल तो पुन्हा एकदा फेरीमध्ये जाणार आहे. मात्र जाते सीमा रेषेच्या पलीकडे हा सरळ मारलेला देकडा फटका. डाबर जवळ षटकार. नक्कीच याच क्षेत्ररक्षक शाहरुखचा झेल सोडला होता आणि नक्कीच त्यानंतर त्याने षटकार मारला. तर नक्कीच मी म्हणेल चुकीला माफी नाही. एक चूक मी म्हणेल मॉन्टीने केली, परंतु त्याला माफी नाहीये. षटकार जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. धावसंख्या 6 ने वाढते, ती पोहोचते 11. इथे मात्र चिठ्ठी उडते. जी चिठ्ठी पहिली निघाल त्या चिठ्ठीला बाय दिली जाईल मला वाटतं. भोईर जी पहिली चिठ्ठी निघाल त्याला बाय ना. ओके, दुसरं षटक घेऊन येते गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज अजय. गौरव हे सुद्धा इथं उपस्थित आहे, त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत. महेश जाधव यांचे खास मित्र. धावसंख्या 1 ने वाढते, ती पोहोचते 12च्या घरात. दुसरं षटक प्रगती पथावर असताना एकेरी दुहेरी धावा घेतल्या तर मी म्हणेल एकविरा वरची गोवली संघाला कुठल्याच प्रकारे फरक पडणार नाही, परंतु मोठे प्रहार केले तर निश्चित रूपी पूर्णपणे तारंबळ उडणार आहे. परंतु चांगली गोलंदाजी करून गोलंदाज अजय. इथे मात्र देखणा फटका मारतोय सीमा रेषेच्या वरून. हा लॉंग ऑन वरनं मारलेला देगडा फटका षटकार.
हॅलो 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 तर तर लल्लू या चिठ्ठीमध्ये जर सावरोळी संघाची जर चिठ्ठी निघाली तर जो मुलगा चिठ्ठी काढेल सावरोळी संघ त्याला काहीतरी पारितोषिक असणार आहे. तर चिठ्ठी उडवण्यात येणार आहे. ज्या संघाच्या चिठ्ठीमध्ये नाव असेल आणि वहीर तो जर संघ पुढच्या वेळी जाणार. आई 21 वरची उमली संघाची जर चिठ्ठी निघाली तर मनोज देशमुख यांच्याकडनं पारितोषिक तिन्ही संघाचे कर्णधार आहेत. फक्त या संघामध्ये जो विनर असेल त्याचा 12वी प्रतिनिधी आहेत. आणि खरोखरच चांगला फटका तिसरा षटकार मारतोय फलंदाज इम्रान आणि याच शाहरुखला जीवनदान दिलं होतं. एक मिनिट लल्लू तर चिठ्ठीमध्ये कोणाचं नाव असणार आहे सावरोळी संघ. सावरोळी संघ थर्ड राऊंड मध्ये गेलेला आहे. तर यानंतरचा सामना असणार आहे आई एकविरा विरुद्ध चिंचवली. नक्कीच इथे मात्र षटकारांची भरसाद होते. चांगली फलंदाजी होते. धावसंख्या 6 ने वाढते ती पोहोचते 24च्या घरात. खरोखरच चांगली फलंदाजी होते शाहरुख आणि पुन्हा एकदा चांगला फटका बैठक फटकत होते. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे परंतु ते मी म्हणेल आशाळभूत नजरेने पाहतो चेंडूकडे. चेंडू जातो सीमा पलीकडे. षटकार आणि सावरोळीची चिठ्ठी काढली त्यासाठी चॉकलेट खाण्यासाठी त्या पोराला 100 रुपयाचं पारितोषिक दिलंय सावरोळी संघाच्या पाठीराख्याने. त्यांचं मनापासून आपण धन्यवाद देऊया. 2 किंडर जॉय येतील नक्कीच. इथे मात्र धावसंख्या 6 ने वाढते ती पोहोचते 30च्या घरात. मी म्हणेल नक्कीच इथे मात्र पूर्णपणे चांगली फलंदाजी करते फलंदाज शाहरुख आणि इम्रान. प्रफुल पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. लॉंगॉनच्या दिशेने मारले चेंडू क्षेत्ररक्षण तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एक धाव भेटेल. धावसंख्या 1 ने वाढते ती पोहोचते 31च्या घरात. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 15.5च्या सरासरीने धावसंख्या फळकरती लागते 31 अजूनही जिंकण्यासाठी. 12 चेंडू आणि अजूनही 2 षटकामध्ये 45 धावांची आवश्यकता आहे. परंतु त्या 45 धावा कशा होतात हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे कारण की त्यासाठी गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज येतोय आमच्या कमेंट्री बॉक्स कडनं तुषार धुमाळ. नक्कीच यानंतरचे सामने 3 षटकांचे खेळवले जातील. रामसेठ यादव मला सांगतायत जर तुषार धुमाळने हॅट्रिक घेतली तर रामशेठ यादव कडनं 1001 रुपये. धन्यवाद. सत्यजित देशमुख साहेब यांच्याकडनं सुद्धा काहीतरी बक्षीस आलंय त्यांच्याकडनं सुद्धा 1001. म्हणजे तुषार धुमाळ यांनी जर हॅट्रिक घेतली तर 2000 रुपयाचं पारितोषिक येणार आहे. संदेश यादव यांच्याकडनं सुद्धा 1001. म्हणजे इथे मात्र एटीएम मध्ये आणून ठेवलंय म्हणजे 3001चं पारितोषिक भेटेल. परंतु हॅट्रिक घेणं गरजेचं आहे तो तुषार धुमाळ याने. खरोखरच चांगली गोलंदाजी करतोय. डॉट चेंडू टाकतोय. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या तिथेच स्थिरावते ती मात्र 31. दुसरा चेंडू बॅक टू बॅक डॉट टाकतोय. इथे मात्र डॉट चेंडूची जर हॅट्रिक असती तर नक्कीच तो हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असता गोलंदाज तुषार धुमाळ.
नक्की चांगला चेंडू होता, यॉर्कर चेंडू टाकलेला, एक धाव भेटेल बघूया दुसरी धाव घेतात का, आणि दुसरी धाव सुद्धा घेते फलंदाज, बाद होण्याची शक्यता होती. चांगला थ्रो असता तर, परंतु खराब थ्रो करतोय. धाव संख्या 2 ने वाढते, ती पोचते 33च्या घरात. नक्कीच तुषार धुमाळ एक जादूगरी गोलंदाजी करते. तर पाहायला गेलं तर पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिल्या. चांगली गोलंदाजी करतोय तो तुषार धुमाळ. बघूया नवीन फलंदाज येतोय, पुन्हा एकदा फलंदाजी मार्गावरती प्रफुल्ल. आता मात्र चांगला चेंडू, आणि मी म्हणेल खरोखरच मी म्हणेल ही डिलिव्हरी होती. नक्कीच एक चांगला चेंडू टाकलेला, आणि फलंदाजाला फसवा चेंडू टाकलेला. फलंदाज मात्र फसतोय, गुगली चेंडू टाकलेला या गोलंदाज तुषार धुमाळ्याने. धावसंख्या तिथेच स्थिरावते 33. पुन्हा एकदा फसवा चेंडू, इथे मात्र फलंदाज शाहरुख यांच्या पारीत होते अंत, आणि एक मोठा हादरा बसतो तो म्हणजे दत्तुशेठ चव्हाण यांच्या संघाला, म्हणजे मोहनवाडी संघा प्रकाशनगर संघाला. तर इथे मात्र मी म्हणेल एकतर्फी सामना होण्याची चिन्ह दिसत आहेत, आणि आई एकविरा संघ विजय होताना दिसतोय. तर नक्कीच आमचे मनोज देशमुख ज्याचे पॅकर आहेत ते मात्र खुश होताना दिसत आहेत. नवीन फलंदाज येतो फलंदाजी मार्गावरती, सुनील चव्हाण. दत्तुशेठ चव्हाण यांचे छोटे बंधू सुनील चव्हाण. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतो तो सुनील. चांगला चेंडू, पुन्हा एकदा तितकंच चांगलं क्षेत्रक्षण स्वतःच गोलंदाजी करणारा गोलंदाज तुषार धुमाळ यांच्याकडे करत एक यशस्वी षटक टाकलं. या षटकामध्ये फक्त 2 धावा दिल्या, आणि महत्वाचा एक बळी सुद्धा मिळवला या तुषार याने. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना शेवटचं षटक कोण टाकणार हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. काना 365 दिवसाचा रात्रीचा बादशाह काना इथे उपस्थित झालाय. त्यांचं मनापासून स्वागत. ते कधीच रात्रीची झोपत नाहीये, फक्त दिवसाला झोपतायत, तो म्हणजे काना. त्याचं मनापासून स्वागत. मॅच झाल्यानंतर सुद्धा थांबणार आहे तो. बघूया शेवटचं षटक कुठला गोलंदाज घेऊन येतोय पाहणं सुद्धा गरजेचं आहे. गोलंदाज येते भाई विशाल भाई पाटणसकर, म्हणजे विशाल पुणे एंडकडनं, लोणाला पुणे एंडकडनं. बघूया इथे मात्र कशी गोलंदाजी करते भाई हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू होता, आल्या आल्या आशमान दाखवला, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. सोपा झेल पकडतोय रुपेश मात्रे. पहिला फलंदाज पहिल्या चेंडूवर बाद करतोय भाई पाटणसकर. तर इथे मात्र पूर्णपणे आशा निराशा करतोय फलंदाज प्रफुल्ल. धन्यवाद डीजे ऑपरेटर. खरोखरच चांगली गाणी लावतात, प्रेक्षकांचे मनोरंजन करतायत. तर त्या डीजे ऑपरेटरचा सुद्धा मनापासून धन्यवाद. चांगला फटका मारलेला. खरोखरच इथे मात्र धावसंख्या 4 ने वाढते. सुनील चव्हाण यांचा देखणा फटका सीमारेषेच्या पलीकडे चौकार. धन्यवाद डीजे ऑपरेटर. आता मात्र एकापेक्षा एक सरस गाणे लावत आहेत, परंतु इथे मात्र एकापेक्षा एक विकेट बाद होते, आणि नक्कीच आपल्याला सुद्धा संधी भेटते वारंवार. तर आपण संधीचा मात्र फायदा उचलतायत. हॅलो, धन्यवाद सत्यजित देशमुख साहेब. आपण खोपोली मर्यादित दिसत नाहीये, तर 198 देशामध्ये दिसत आहेत. तर नक्कीच जर विचार केला सत्यजित देशमुख साहेबांचा, तर एक मोठं नाव आहे खोपोली मधला, अनेक उभारता सामाजिक कार्यकर्ता, आणि एक मोठं नाव खोपोली मधलं म्हणजे सत्यजित देशमुख साहेब.
यानंतर लगेच नाणेफेकीचा कौलसाठी येणे वरची गोपोली आणि म्हणजे या सामन्यामध्ये जो जिंकणार आहे आणि चिंचवली इथे मात्र संख्या 1 ने वाढते बसते 39च्या घरात. चांगला खेळ झालाय जर असं पाहायला गेलं प्रकाश नगर संघाचा, परंतु शेवटचं षटक जे टाकलं होतं ते मात्र खराब षटक होतं आणि तोच एक निर्णायक पॉईंट होता. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा स्वेर टाकतोय, संख्या 1 ने वाढते बसते 40च्या घरात. अजूनही जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता आहे उर्वरित 5 चेंडू मध्ये. पुन्हा एकदा चांगला चेंडू. इथं मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या तिथेच स्थिरावते, ती मात्र 4 गडी बाद 40. पुन्हा एकदा चांगला फटका मारलेला लॉंग ऑनच्या दिशेने चाललेला चेंडू, तिथे मात्र उदय कोळंबे क्षेत्ररक्षक करतोय आणि चांगली फेक करतोय. धावसंख्या 1 ने वाढते, ती बसते 41च्या घरात. नक्कीच इथे मात्र पूर्णपणे एकतर्फी सामना होताना दिसतोय. तर भोईर याचं आगमन होते, त्या भोईरचं सुद्धा आपण मनापासून दुबईवरनं खास सामना पाहण्यासाठी आलाय, तर त्या भोईरचं सुद्धा आपण मनापासून त्याचं स्वागत करूया आणि त्याला मनापासून धन्यवाद देऊया. तर विनंती करूया की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान होणे. चांगला फटका. इथे मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका जाते. धाव संख्या 4 ने वाढते, ती पोहोचते 45 आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच उगवता तारा नूर आई एकवीरा संघाचा कोहिनूर. धन्यवाद डीजे ऑपरेटर. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब आमचे मान्यवर माननीय संदेश यादव साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ मॅचचा किताब प्रदान करावा नूर याला, ज्याने 37 धावांची धारदार खेळी केली आणि खरोखर आपल्या संघाला विजय मिळवून दिला. आणि मॅन ऑफ मॅचचा किताब आमचे संदेशजी यादव, जे एक मोठं नाव आहे वरच्या खोपोली संघाचं आणि एक मोठा खेळाडू फुटबॉलपट्टू संदेशजी यादव साहेब यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ मॅचचा किताब नूर याला द्या. कॅमेरामॅन आमचा मॅन ऑफ द मॅच वरती कॅमेरा गेला पाहिजे, कारण की मॅन ऑफ द मॅच आणि आमचे मान्यवर सुद्धा आले पाहिजे. यानंतरचा सामना 3 षटकाचा खेळवला जाईल. वरचे खोपोली संघाचा कर्णधार आणि चिंचोली संघाचा कर्णधार. तर मी नक्कीच विनंती करतो आमचे प्रवीणजी दुगाडे सर यांना आणि अभिषेक पाटील